स्टार्ट. वेलकम वेलकम वेलकम. हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब चॅनलवर फिजिक्स बाय शेख सर. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण मागलच्या लेक्चर मध्ये तुम्ही जर पाहिला नसताल तर पाहून घ्या. आपण यापूर्वी जो लेक्चर घेतलाय तत्पूर्वीचा, त्यामध्ये आपण युनिट अँड मेजरमेंट इयत्ता 11वीचा पहिला चॅप्टर सुरू केलाय. विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये आपण काही बेसिक गोष्टी पाहिल्या होत्या आणि आज आपला लेक्चर त्याच्या पुढे काही गोष्टी आपल्याला पाहायचे. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असताल तर तुम्हाला काय करायचे, नक्की माहिती तुम्हाला लाईक करायचे, सबस्क्राईब करायचे, जेणेकरून पुढील येणाऱ्या प्रत्येक अपडेट्स तुम्हाला लवकर त्याची नोटिफिकेशन यावी आणि त्याच्या थ्रू तुम्ही ते व्हिडिओ लवकरात लवकर पाहून घ्यावा. विद्यार्थी मित्रांनो, तर पहा, आपण आजच्या लेक्चरला वेळ न लावता सुरुवात करूया. बघा, आपल्या चॅप्टरचं नाव आहे युनिट अँड मेजरमेंट. आपण आजचा लेक्चर सेकंड पाहणार आहोत. बघा, तत्पूर्वी थोडस रिकॉल करू, म्हणजे थोडस आठवू आपण की गेल्या मागच्या एका लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण मेजरमेंट म्हणजे काय इथून सुरुवात केली होती. मेजरमेंट म्हणजे काय असतो, मोजमाप. मोजमाप म्हणजे काय करतो आपण, तुलना करतो. म्हणजे कोणत्या, बघा इथं तुम्हाला चित्र दाखवलं होतं मी, अननोन क्वांटिटीचं नोन क्वांटिटीची असलेलं काय असतं मेजरमेंट. म्हणजे काय, जे कंपॅरिझन करतो आपण अननोन क्वांटिटीचं नोन क्वांटिटीशी. आता त्याच्यानंतर बघा आपण पाहिलं होतं नीड फॉर मेजरमेंट. मेजरमेंटची गरज का भासली गरज, कारण की आपल्याला प्रत्येक गोष्ट व्यवस्थितरित्या मेजर करता यावी म्हणून आपल्याला मेजरमेंटची गरज भासली. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बघा थर्ड स्लाइड मध्ये आपण पाहिलं व्हॉट इज मीन बाय युनिट. युनिट म्हणजे काय, एकक म्हणजे काय, थोडक्यात आपण पाहिलं होतं. मग काय असतं, द स्टँडर्ड, बघा यूज फॉर मेजरमेंट, म्हणजे मेजरमेंटचा एक स्टँडर्ड यूज असतो, त्याला काय म्हणतो आपण, युनिट और एकक असे म्हणतो. नंतर पाहिलं बघा रिक्वायरमेंट ऑफ गुड युनिट. 4 रिक्वायरमेंट होत्या, तुम्ही पाहून घ्या. नंतर जो ज्यांनी मागलचा लेक्चर नाही पाहिलाय त्यांनी एक व्हिडिओ आपण अपलोड केलाय आपल्या फिजिक्स बाय शेख सर या युट्यूब चॅनलवर, नक्कीच ते पाहून घ्या. बघा त्याच्यानंतर आपण पाहिला होता डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट्स. इथे 4 प्रकारच्या डिफरंट सिस्टीम आहेत, जसे की मेट्रिक सिस्टीम आहे, गॉशियन सिस्टीम आहे, त्याच्यानंतर ब्रिटिश सिस्टीम आहे आणि एसआय सिस्टीम आहे. या 4 सिस्टीम मी व्यवस्थितरित्या सांगितलं. नेक्स्ट बघा आपण पाहिलं होतं व्हॉट इज फिजिकल क्वांटिटी, म्हणजे काय भौतिक राशी. फिजिकल क्वांटिटी काय असते आणि त्याचा वापर कुठे असतो, फिजिकल क्वांटिटी किती आहेत, कशा आहेत, म्हणजे जितक्या क्वांटिटी आपण मोजू शकतो त्यांना काय म्हणतो, फिजिकल क्वांटिटी. मग त्याचे 2 आहेत बघा टाइप, फंडामेंटल क्वांटिटी, दुसरी डिराइव्ड क्वांटिटी. मग पुन्हा फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय आपण डेफिनेशन पाहिली, डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय साध्य राशी आपण पाहिलं. मग आज आपल्याला पाहायचं बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये तुमच्यासाठी आपण पाहणार आहोत फंडामेंटल क्वांटिटीचे किती प्रकार आहेत आणि त्याचसोबत डिराइव्ड क्वांटिटीचे किती प्रकार. यस, तो वेळ न लावता आजचं लेक्चर आपण सुरुवात करूया. पहा बघा, फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय हो, मूलभूत राशी. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, एकूण किती मूलभूत राशी आहे तो आपल्या जवळ 7. किती आहेत, 7. आता 7 कोणत्या कोणत्या, मग मूलभूत राशी म्हणजे काय, फंडामेंटल युनिट म्हणजे काय याची डेफिनेशन बघा पहिल्यांदा. मग बघा डिफाईन फंडामेंटल युनिट म्हणजे काय, ज्याच्यामध्ये फंडामेंटल क्वांटिटी मोजतो, ज्या युनिट मध्ये त्याला म्हणतो फंडामेंटल युनिट. बघा द युनिट यूज टू मेजर काय, फंडामेंटल क्वांटिटीज, म्हणजे ज्या युनिटचा वापर करून फंडामेंटल क्वांटिटी मोजतो. म्हणजे कोणती राशी, मूलभूत राशी. त्या युनिटला कोणतं युनिट म्हणतो, फंडामेंटल युनिट असे. व्हेरी गुड. मग बघा दुसरं डिराइव्ड युनिट, साध्य एकक म्हणजे काय, बघा ज्या युनिटचा वापर करून आपण डिराइव्ड क्वांटिटी मेजर करतो त्या युनिटला कोणते युनिट म्हणणार, डिराइव्ड युनिट. बघा द युनिट यूज्ड टू मेजर डिराइव्ड क्वांटिटीज आर कॉल्ड डिराइव्ड युनिट, म्हणजे साध्य राशी. ज्याचा वापर करून फंडामेंटल क्वांटिटी मोजणार त्याला म्हणतो फंडामेंटल युनिट, आणि ज्याचा वापर करून डिराइव्ड क्वांटिटी मोजणार त्याला म्हणतो डिराइव्ड युनिट. इथपर्यंत क्लिअर आहे. आता आपल्याला पाहायचंय फंडामेंटल क्वांटिटी किती म्हणलो तुम्ही, तुम्हाला 7. किती आहेत, 7. लक्षात ठेवा, सबका साथ सबका विकास. पहा मग बघा इथे स्टेट 7 फंडामेंटल क्वांटिटीज विथ देअर एसआय युनिट अँड सिम्बॉल. सिम्बॉल काय असतो, जे आपण सिम्बॉलिकली दाखवतो, चिन्ह म्हणतो आपण त्याला.
ते सिम्बॉल आणि एसआय युनिट पाहिले. सिस्टीम ऑफ युनिट 4 आहेत, त्याच्यामध्ये शेवटचा कोणता होता? एसआय युनिट. यस, याची गरज का भासली मी मागलच्या लेक्चर मध्ये सांगितले, ते तुम्ही नक्कीच आवर्जून पाहावा. बघा, देर आर 7 फंडामेंटल क्वांटिटीज इन अवर फिजिक्स. किती येतो? 7 फंडामेंटल क्वांटिटी. पुन्हा विद्यार्थी मित्रांनो माहित आहे का, आणखीन 2 आहेत. मग ह्याच्यात का नाही लिहिल्या? ह्याच्यात नाही येत, पण दुसऱ्या 2 आहेत. कोणी सांगितलं? सायंटिस्टने सांगितले की 7 पेक्षा 7 व्यतिरिक्त पुन्हा 2 फंडामेंटल क्वांटिटी आहेत. आपल्याला पुढे पाहायचे. बघा, पहिली कोणती आहे? लेंथ. लेंथ म्हणजे काय हो? लांबी. मग लांबी कोणावर डिपेंड आहे का हो? नसते. म्हणजे लांबी मोजायची असेल तर आपण म्हणतो का थांबा वेळ येऊ द्या, थांबा पाऊस येऊ द्या, थांबा गारा येऊ द्या, थांबा काय येऊ द्या? नाही. आला वारा गेला वारा, ते वाऱ्याचं वाराला आहे. पण लांबी मोजायची आपल्याला, मग लांबी कशावर डिपेंड आहे का? नाही. म्हणून इट इज अ फंडामेंटल क्वांटिटी, म्हणजे जी क्वांटिटी कोणावर बी डिपेंड नसते. बघा, आपण काय लिहिलं होतं डेफिनेशन फंडामेंटल क्वांटिटीची? फंडामेंटल क्वांटिटी काय लिहिलं होतं आपण? एनी क्वांटिटी, द फिजिकल क्वांटिटी, द फिजिकल क्वांटिटी which does not depends on any other physical quantity is called fundamental क्वांटिटी. सुंदर अशी आपण बघा कालच्या लेक्चर मध्ये डायग्राम डेफिनेशन पाहिली, बस तीच आहे. मग लेंथ कोणावर डिपेंड आहे का? नाही. त्याच्यानंतर बघा दुसरी फंडामेंटल क्वांटिटी तुमची मास. काय दुसरी? मास. मास कशावर डिपेंड आहे का विद्यार्थी मित्रांनो? नाही. यस, वस्तुमान मोजायचंय, मास मोजायचे. आपण म्हणतो का थांबा? नाही. आपल्याला मास कोणावर डिपेंडच नाही, म्हणून ही फंडामेंटल. तिसरं कोणतं बघा? वेळ. वेळ ही कोणावर डिपेंड असते का? वेळ कोणासाठी थांबत नसतं. आपण कोणासाठी थांबू शकतो, पण वेळ थांबते का? नाही. यस, बघा, वेळ ही इंडिपेंडेंट क्वांटिटी आहे. ह्या सगळ्या इंडिपेंडेंट आहेत. दे डज नॉट डिपेंड टू इच अदर. बघा, चौथं काय हो? टेम्परेचर. पाचवं काय हो? इलेक्ट्रिक करंट, विद्युत प्रवाह असे म्हणतो. सहावं काय हो? ल्युमिनियस इंटेन्सिटी, म्हणजे काय? प्रकाशाची तीव्रता. इथं दिलं नाही, बघा मी लिहितो. इथे काय असणार? प्रकाशाची तीव्रता. आणि सातवं काय हो? अमाऊंट ऑफ सबस्टन्स, पदार्थाची अवस्था. बघा, मग लेंथ कशात मोजतो? एसआय युनिट. लेंथ मेजर इन मीटर, त्याचा सिम्बॉल आहे स्मॉल एम. त्याच्यानंतर मास मेजर इन किलोग्राम, सिम्बॉल आहे केजी. त्याच्यानंतर टाइम मेजर इन सेकंड, सिम्बॉल आहे एस स्मॉल एस. टेम्परेचर मेजर इन केल्विन आणि सिम्बॉल आहे कॅपिटल के. मग मला सांगा, कमेंट मध्ये सांगायचं तुम्हाला, डिग्री सेल्सिअस मध्ये आपण काय मोजतो विद्यार्थी मित्रांनो? आपण तर टेम्परेचर, ताप आली, किती डिग्री सेल्सिअस आहे बाहेर, इतकं डिग्री सेल्सिअस वाढले. मग इथं केल्विन का दिलंय बाबा? डिग्री सेल्सिअस लिहू शकला असतं, हे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचे की इथं केल्विन का दिले. यस, नक्की सांगा, कमेंट बॉक्स मध्ये भरून टाका की इथं केल्विन का दिले, आणि दाखवणार कॅपिटल ए ने. त्याच्यानंतर बघा इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट कशामध्ये मोजतो? व्हेरी गुड, एम्पियर, आणि कॅपिटल ए ने दाखवणार. त्याच्यानंतर बघा ल्युमिनस इंटेन्सिटी कशामध्ये मोजतो? कॅन्डेला, याचा सिम्बॉल आहे स्मॉल सीडी. आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे पदार्थाची अवस्था, मोल, कशामध्ये? मोल, आणि सिम्बॉल आहे MOL, स्मॉल MOL. विद्यार्थी मित्रांनो, हे झाले 7 फंडामेंटल क्वांटिटी. रिकॉल करा. पहिली आहे लेंथ, दुसरी आहे मास, तिसरी आहे टाइम, चौथी आहे टेम्परेचर, पाचवी आहे इलेक्ट्रिक करंट, सहावी आहे ल्युमिनस इंटेन्सिटी, आणि सातवी आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. नक्की पाठ होतील. व्हेरी गुड. चलो नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, आता टू सप्लिमेंटरी क्वांटिटीज विथ देअर SI युनिट्स अँड सिम्बॉल. मी तुम्हाला मगाशी म्हणलो होतो, काय म्हणलो होतो की 7 मूलभूत राशी आहेत, 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत, आणि पुन्हा 2 एक आहेत. ह्या 2 आहेत, ह्या पण महत्वाच्या आहेत तितक्या जितक्या 7 होत्या.
आणि हा 7 आणि हा 2 म्हणजे किती झाले हो 9. हे 9 कोणावरही डिपेंड नाहीत, म्हणून यांना म्हणणार फंडामेंटल क्वांटिटीज. पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिले आहे प्लेन अँगल. प्लेन म्हणजे काय, प्रतल. प्लेन एक म्हणतो की नाही, प्लेन जागा आहे प्रतलावरचे, जो प्रतलावरील अँगल असतो त्यांना म्हणणार प्लेन अँगल. बघा प्रतलीय कोन, कोन 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 मीन्स अँगल. प्रतलीय कोन. मग प्रतलीय कोनाचं SI युनिट काय हो, रॅडियन. त्याला कशात मोजतो आपण, रॅडियन. का, हा युनिटलेस क्वांटिटी आहे म्हणून ह्याला म्हणतो रॅडियन, आणि याचा सिम्बॉल आहे RAD. आणि दुसरा आहे बघा सॉलिड अँगल. म्हणजे काय बघा, घनकोन. एका सांगतो तुम्हाला. घनकोन म्हणजे त्याचं आहे बघा, त्याचं काय SI युनिट, स्टेरॅडियन. बघा स्टेरॅडियन, आणि सिम्बॉल आहे स्मॉल SR. यस, म्हणजे काय पाहिलं, पहिला आहे प्लेन अँगल, त्याचं SI युनिट आहे रॅडियन, आणि त्याचा सिम्बॉल आहे RAD, स्मॉल RAD, रॅड. आणि दुसरं आहे सॉलिड अँगल, त्याचा SI युनिट आहे स्टेरॅडियन आणि स्मॉल SR. आता नंबर 1 पहिलं पाहू, कोणता आहे हो, प्लेन अँगल. प्लेन अँगल कुठं असतो, प्रतलावर. मग त्याला कोणता कोण म्हणतो, प्रतलीय कोन. बघा मग प्रतलीय कोन, मग इथं आपण पाहू प्लेन अँगल. बघा नंबर 1 काय पाहायचं आपल्याला, प्लेन अँगल. त्याला म्हणणार प्रतलीय कोन. व्हेरी गुड. बघा द प्लेन अँगल. बघा डेफिनेशन दिली, द प्लेन अँगल इज द रेशो ऑफ द लेंथ ऑफ अन आर्क ऑफ द सर्कल टू द रेडियस ऑफ सर्कल. म्हणजे काय, आपण एक कंस काढतो, आर्क. बघा इथं काढली मी, बघा इथे एक आर्क ड्रॉ केली आहे इथपर्यंत. यस, दिस इज द आर्क ऑफ द सर्कल. तुम्हाला दिसतंय का, मला सांगा. दिसतंय का, दिसतंय. दिस इज द आर्क ऑफ द सर्कल. दिसत नसेल व्हाईट लाईट घेतो, बघा व्हाईट कलर. दिस इज द आर्क. आर्क म्हणजे काय हो, हा आपला असतो कंस, ह्याला आपण म्हणतो आर्क. आर्क ऑफ द सर्कल. अँड काय म्हणले दुसरं, इथे असेल रेडियस. मग काय असेल, प्लेन अँगल इज द रेशो ऑफ कशाचा, द लेंथ ऑफ अन आर्क ऑफ द सर्कल, सर्कलची आर्क, अँड द रेडियस ऑफ द सर्कल, रेडियस, आर्क अपॉन रेडियस. मग बघा द SI युनिट ऑफ प्लेन अँगल इज रॅडियन. SI युनिट काय असतो, रॅडियन. बघा मग इथं काय दिलंय, प्लेन अँगलचा फॉर्म्युला दिलाय डी थिटा. कोणता थिटा, बघा हा डी थिटा बरोबर काय असेल, आर्क काय आहे DS डिवाइड बाय आर्क आहे रेडियस. मग बघा फॉर्म्युला, SI युनिट सांगतो, डी थिटा बरोबर आर्क कशात मोजणार सांगा, आर्क इज अ लेंथ, लेंथ मेजर इन मीटर. मग हा झाला मीटर, डिवाइड बाय रेडियस कशात मोजतो, रेडियस सुद्धा मेजर इन मीटर, हा झाला मीटर. आता आम्हाला सांगा मीटर मीटर कॅन्सल, दिसणार का, बघा. आता मला सांगा आपले जो मीटर होते ते दोन्ही मीटर काय झाले विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी गुड. मीटर मीटर कॅन्सल. पुढला काय, डी थिटा बरोबर 0, म्हणजे डायमेन्शनच नाही, तिथं 0 भेटला. आणि 0 म्हणजे डायमेन्शनलेस, युनिटलेस, युनिट नाही ना, युनिटलेस. आणि युनिट नसेल तर डायमेन्शन पुढे पाहायचे. काय म्हणाला, डायमेन्शन पुढे पाहायचे. बघा युनिटलेस आहे, आता युनिट नसतील तर मग आपण दिलं रॅडियन. म्हणून प्लेन अँगलचं युनिट काय दिलं, रॅडियन. यस, इथपर्यंत क्लिअर आहे. प्लेन अँगल म्हणजे काय कळतं. बघा काय असतं, जो प्रतलावरील कोन असेल, प्रतलावर आपण काय केला, एक वर्तुळ ड्रॉ केला, त्याला काय करलं, एक कंस, कंस भागिले त्रिज्या, कंस भागिले त्रिज्या, त्याला म्हणतो आपण प्रतलीय कोन मीन्स प्लेन अँगल. आता प्लेन अँगलचा फॉर्म्युला आहे डी थिटा. का, इथे थोडासा एक बघा अँगल म्हणला डी थिटा, मग डी थिटा बरोबर DS, DS काय आहे कंस डिवाइडेड बाय आर, आर काय आहे रेडियस, म्हणून DS डिवाइड बाय आर, कंस भागिले त्रिज्या. मग कंस कशात मोजतो, मीटर, त्रिज्या कशात मोजतो, मीटर, मीटर मीटर खपले, कॅन्सल झाले. मग राहिलं काय 0, म्हणजे ह्याला काय नाही, युनिट नाही. मग युनिट नाही म्हणून युनिट कोणतं घेतलं, रॅडियन. कोणतं घेतलं, रॅडियन. हा रॅडियन काय त्याचा युनिट, आणि त्याचा सिम्बॉल काय रॅड, RAD, रॅड, रॅड आहे त्याचा.
आता काय पाहायचं आपल्याला, दुसरं कोणतं आहे, सॉलिड अँगल. पहा मग बघा नेक्स्ट. हा बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला पाहायचे सॉलिड अँगल म्हणजे काय, घनकोन. आता सॉलिड अँगलची कसं डिफाइन करणार, सोपं आणि साधं एक्झाम्पल सांगतो. आपण बघा ही डायग्राम दिसली, ह्याला बघून तुम्हाला कोणाची आठवण येईल सांगा, कोणाची आठवण आली सांगा. हा बरोबर आहे, मला बी आली. कोणाची, गाडेवाल्याची. कोणत्या, टरबुजाच्या. टरबूज आणायला गेलो, वॉटरमेलन वाटत नाही, वाटतमेलन नाही, वॉटरमेलन. हा वॉटरमेलन आणायला गेलो, वॉटरमेलन म्हणजे काय असतो आपला टरबूज. मग टरबूज आणायला गेलो म्हणतो तेव्हा ते काय म्हणते, लाल आहे, लाल आहे, टरबूज टरबूज लाल आहे. हा मग काय केलं आपण, गेलो त्याच्या जवळ, लाल आहे लाल आहे म्हणून लागलं, मग गेलो. आता त्यानं काय केलं, आपण म्हणतो दाखव लाल कसं आहे. मग त्यानं काय म्हणतो, आपल्याला आयुष मारेल की घरी, मग काय करणार, आपण म्हणतो दाखव दाखव लाल आहे की नाही. मग त्यानं काय करतं बघा, टरबूज घेऊन असं कट करतं, कट करून एवढा एरिया त्यानं बाहेर काढला. हा आणि हा कसा असतो सगळा, सॉलिड. कसा असतो सगळा एरिया, सॉलिड. आणि म्हणून याला कोणता कोण म्हणतो, सॉलिड अँगल. कळतं. सेकंड एक्झाम्पल, आपण जातो, आपण काय करतो, आईस्क्रीम खातो. कोणती, मोठा भारीवाला कोण घेतो आपण, 70 वाला, 70 वाला 80 वाला कोण घेतला तुम्ही आईस्क्रीमचा, आणि त्या आईस्क्रीमच्या कोणत्या एंडला, म्हणजे हा आईस्क्रीमचा कोण तुमचा असा. व्हेरी गुड. इथं तुमची आईस्क्रीम असती, ठीक आहे. हा शबाश. आणि इथं बघा विद्यार्थी मित्रांनो, या एरियाला, हा इथं इथं, हा व्हेरी गुड. इथं काय असतं तुमचं, त्याला तुम्ही काय म्हणता, चॉकलेट असतं. इथं बघा, इथं इथं तुमचं चॉकलेट भरलेलं असतं. हा व्हेरी गुड. इथं चॉकलेट असतं, तुम्ही चॉकलेट डार्क भरलेलं, आणि चॉकलेट भरल्यामुळे सर 5 वाली घेतली तर बघा, जे गाड्यावाल्यापासून 5 वाली घेतात त्याला काय करतो आपण, स्टार्ट फ्रॉम हिअर, म्हणजे इथून खातो का, इथून त्याला कट करून बाकी सगळी आईस्क्रीम आपण सक करून घेतो, मधामध्ये सगळी फिल करून घेतो. गाड्यावाल्याला फिलच करता येणार त्याच्यात म्हणून. पण आपण जर 70 वाला कोण घेतला तर ऑलरेडी त्या कसा असतो, सॉलिड. बरोबर आहे, म्हणजे हा घन असतो. आणि हाच अँगल पाहायचा आहे कोणता, सॉलिड अँगल. त्याला काय म्हणतो आपण, घनकोन. हा व्हेरी गुड. मग ते आपल्याला पाहायचंय, घनकोन. म्हणजे आयदर इथं बघा टरबुजामधले, किंवा इथं बघा आपल्या आईस्क्रीम मधले. हा जो अँगल असतो मित्रांनो बघा, हा जो आहे ह्याला काय म्हणतो आपण, हा ह्याला म्हणणार सॉलिड अँगल, घनकोन असे म्हणतात. मग आपल्याला काय पाहायचं घनकोनामध्ये बघा, हा जो त्यांनी सरफेस एरिया दिलाय, हा सरफेस एरिया पुन्हा याची त्रिज्येचा स्क्वेअर करणार आपण. का हो बघा, इथं 4 लाईन दिला त्रिज्येचा, म्हणून ह्याचा स्क्वेअर घ्यायचा आहे आपल्याला. मग याची डेफिनेशन कशी येणार, एरिया ऑफ दॅट स्पियर. टरबूज कसा असतो, वर्तुळ असतो का, नाही. कसा असणार मग, स्पियर. मग हा स्पियरचा एरिया आहे, आणि ही स्पियरची रेडियस आहे. मग पहा बघा, सॉलिड अँगल इज डिफाइंड ॲज द, कसं डिफाइन करणार, एरिया ऑफ पोर्शन ऑफ सरफेस ऑफ स्पियर, म्हणजे स्पियरच्या एरियाचा पोर्शन टू द स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ स्क्वेअर. म्हणजे काय करणार, रेडियसचा स्क्वेअर. म्हणजे हा जो आपण घेतलाय, काय घेतलाय, स्पियर, त्या स्पियरचा जो तुकडा बाहेर काढलाय त्याचा एरिया डिवायडेड बाय रेडियसचा स्क्वेअर, त्याला म्हणतो आपण सॉलिड अँगल. कळतंय. बघा काय घेतलं, बघा लक्ष द्या, तुम्हाला लिहायचं व्यवस्थित, नोट्स सुद्धा काढायच्या सोबत सोबत मजा. बघा, द सॉलिड अँगल इज डिफाइंड ॲज द, कसं डिफाइन करणार, एरिया ऑफ पोर्शन ऑफ सरफेस ऑफ स्पियर, स्पियरचा सरफेस टू द स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ स्पियर. मग बघा मी इथं एसआय युनिट दिले, आपण आता मगाशी पाहिलंय. एसआय युनिट काय असतं हो, सॉलिड अँगलचं स्टेरॅडियन, त्याला लिहितो स्मॉल एस आणि आर ने. बघा इथं आता सॉलिड अँगल बाय कशाने बनतो सॉलिड अँगल, डी ओमेगा. ओमेगा माहित आहे, हा ओमेगा असतो, सॉरी. बघा डी ओमेगा बरोबर डी ए म्हणजे काय हो, एरिया ऑफ स्पियर जो आपण कट करून घेतलाय, डिवायडेड बाय रेडियसचा स्क्वेअर. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही म्हणणार ह्याचं असं युनिट स्ट्रॅडियन का दिलं, बघा पहा इथं सांग, हे कळालं, पुसून चॉकलेट तुमचं. बघा बघा इथं आपल्याला पाहिजे डी ओमेगा बरोबर एरिया म्हणजे काय हो, एरिया, एरिया म्हणजे काय, लांबी गुणिले रुंदी, म्हणजे मीटरचा स्क्वेअर, मीटरचा स्क्वेअर.
डिवाइड बाय आर म्हणजे काय हो रेडियस, रेडियस म्हणजे मीटरचा स्क्वेअर, इथे लिहा मीटरचा स्क्वेअर, हा मीटरचा स्क्वेअर, हा मीटरचा स्क्वेअर कॅन्सल, मग भेटलं काय डी ओमेगा बरोबर 0, म्हणजे याला एसआय युनिट आहे का नाही, म्हणून कोणतं दिलं स्टेरॅडियन, त्याला कोण साथ लिहितो एस आर. कळतंय बघा आपण काय काय पाहिलं 7 फंडामेंटल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी मध्ये आपण 2 क्वांटिटी पाहिलो, एक फंडामेंटल दुसरी डिराइव्ड. मग त्याच्यानंतर पाहिलं फंडामेंटल युनिट डिराइव्ड युनिट. फंडामेंटल क्वांटिटी मेजर ज्यामध्ये करतो त्याला म्हणतो फंडामेंटल युनिट, आणि डिराइव्ड क्वांटिटी ज्यामध्ये मेजर करतो त्याला म्हणतो डिराइव्ड युनिट. व्हेरी गुड. आता पाहिलं मग आपण 7 फंडामेंटल क्वांटिटीज. किती येतो विद्यार्थी मित्रांनो 7. पहिली कोणती आहे लेंथ, मास, टाइम. तुम्हाला म्हणायचं असं लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनेस इंटेन्सिटी, अमाउंट ऑफ सबस्टन्स. ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटी सोडून दुसऱ्या 2 आहेत काय फंडामेंटल क्वांटिटी. त्यांचं नाव आहे, एक आहे प्लेन अँगल जे की हे पाहिला त्याचं एसआय युनिट असतं रॅडियन, आणि तो वर्तुळामध्ये होतो म्हणून वर्तुळाचा कंस भागिले त्रिज्या म्हणून तो युनिटलेस आहे, आणि त्याचं युनिट आहे रॅडियन. आणि दुसरा आहे स्टेरॅडियन, म्हणजे हा सॉलिड अँगल आहे. सॉलिड अँगल कुठे होतो स्पियर मध्ये. स्पियर म्हणजे काय टरबूज, लक्षात ठेवायचं टरबूज खरबूज. मग त्याच्यामध्ये हा होणार, मग त्याचा हा सुद्धा युनिटलेस आहे म्हणून याचं युनिट काय आहे हो स्टेरॅडियन. कसा देतो यस आर. इथपर्यंत क्लिअर आहे. पहा पुढे आपल्याला पाहायचे काय स्टेट द कन्व्हेन्शन्स फॉर यूज ऑफ एसआय युनिट, म्हणजे याचे रूल्स आहेत कशाचे एसआय युनिट वापरण्याचे हे रूल आहे बघा. फॉलोइंग आर द कन्व्हेन्शन्स यूज फॉर यूज ऑफ एसआय युनिट, म्हणजे काय कन्व्हेन्शन्स म्हणजे याचे काही रूल्स लिहित आपल्याला, हे रूल्सला फॉलो करून आपण एसआय युनिट वापरणार आहोत. मग काय काय सांगितलंय काही नाही बघा. पहिलं सरळ सरळ तुम्हाला बी वाचता येते मला बी वाचता येते, वाचून दाखवायचं नाहीये तर तुम्हाला समजून सांगायचं. मग पहा नंबर 1, युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. कशाने दाखवतो सिम्बॉलने. न्यूटन असेल तर NEWTON असं लिहिणार का नाही, मग सिम्बॉलने दाखवणार. न्यूटन सरळ सरळ लिहित बसायचं नाही. पहिला वाक्य म्हणते सिम्बॉल न दाखवा, सिम्बॉल यस रिप्रेझेंट करा कशाने सिम्बॉल न. दुसरं काय म्हणते फुल नेम ऑफ युनिट ऑलवेज स्टार्ट विथ स्मॉलर लेटर. जर पूर्ण नाव लिहायचे आपल्याला न्यूटनचं नाव लिहायचं, पूर्ण लिहायचं असेल तर कशाने स्टार्ट करा स्मॉलर लेटर. असं लिहिणार नाही आपण मोठेपणात NEWTON असं लिहिणार न्यूटन. आणि जर शॉर्ट नेम बघा काय म्हणले युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. फक्त सिम्बॉल असा असेल आणि पूर्ण नाव असं लिहायचंय. बघा काय म्हणले इफ द नेम इज आफ्टर अ पर्सन फॉर एक्झाम्पल 1 न्यूटन 1 जूल एक्सेट्रा, बट सिम्बॉल फॉर युनिट नेम आफ्टर अ पर्सन शुड बी इन कॅपिटल. म्हणजे कसं पूर्ण नाव लिहायचं असेल तर स्मॉल मध्ये लिहा, आणि फक्त त्याचं काय लिहायचंय सिम्बॉल लिहायचे पर्सनच्या नावाचं तर कशात लिहा कॅपिटल मध्ये लिहा. आता बघा एक्झाम्पल दिलं N आफ्टर सायंटिस्ट न्यूटन, J आफ्टर सायंटिस्ट जूल. न्यूटन शोध सांगा फोर्सचा लावला फोर्स मध्ये, त्याच्यानंतर ग्रॅव्हिटी मध्ये, आणि जूल कशाचा आहे हो एनर्जी, कशात शोध लावला एनर्जी वर. बघा थर्ड सिम्बॉल फॉर युनिट डू नॉट टेक प्लुरल फॉर्म. फॉर एक्झाम्पल 20 फोर्स ऑफ 20 न्यूटन. फोर्स म्हणजे काय बल. फोर्स काय असतो बल ऑफ 20 न्यूटन 20 न्यूटनचा बल लावला. अँड नॉट न्यूटन्स ऑर 20 न्यूटन्स, म्हणजे 20 न्यूटन लावा की 1 न्यूटन लावा हा न्यूटनच असेल, न्यूटन्स नसतील. बरोबर आहे. पहिले काय म्हणलं की प्रत्येक सिम्बॉल न दाखवलं जातं, प्रत्येक युनिट आहे तो कशाने दाखवा सिम्बॉल. दुसरं काय लिहिलं की पर्सनचं नाव असेल तर स्मॉल लेटरने लिहा, आणि त्याचं इनिशियल नाव लिहायचं असेल तर ते फक्त कॅपिटलने लिहा. तिसरं काय सांगते बघा की प्लुरल फॉर्म नका लिहू, अनेक क्वेश्चन नका करू त्याच्यामध्ये. 1 न्यूटन 10 न्यूटन, 1 माणूस 10 माणसे, बरोबर आहे. 1 मुलगा 10 मुले, तर 1 न्यूटन 10 न्यूटन्स नाही. बघा फोर्थ वन सिम्बॉल फॉर युनिट डू नॉट कंटेन एनी फुल स्टॉप, म्हणजे सिम्बॉलच्या नंतर फुल स्टॉप द्यायचा नाही, किंवा स्टॉप अँड द एंड ऑफ रिकमेंडेड लेटर. एक्झाम्पल बघा
25 kg and not 25 kg full stop. आपल्याला सवय असती काय करतो आपण, काय लिहिलो की फुल स्टॉप, काय लिहिलो की फुल स्टॉप, 25 kg लिहिलो की फुल स्टॉप नाही द्यायचा. हा हे लक्षात ठेवा. मग पाचवं बघा काय म्हणले त्यांनी, पाचवा बघा, द युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटीज इन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर शुड बी रिटन ॲज 1:. फॉर एक्झाम्पल द SI unit of acceleration is मीटर पर सेकंडचा स्क्वेअर or मीटर द स्पेस सेकंडचा स्क्वेअर बट नॉट मीटर सेकंड सेकंड. म्हणजे काय, ऍक्सेलरेशनचं SI unit दिले बघा. ऍक्सेलरेशन, ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं, ऍक्सेलरेशन म्हणजे आपण त्याला म्हणतो त्वरण. मराठीमध्ये काय म्हणणार आपण त्याला, वरण नाही हो, त्वरण. हा वरण वेगळा, त्वरण वेगळा. वरण आपण खातो भातासोबत, हा त्याला वरण म्हणणार. इथं आहे त्वरण, त्वरण. हा व्हेरी गुड. बघा काय येतं पहा, इथं सांगतो. त्वरणाचा फॉर्म्युला काय येतो विद्यार्थी मित्रांनो, बघा त्वरण बरोबर हा ऍक्सेलरेशन बरोबर, हा सांगा, वेलॉसिटी अपॉन टाइम. आणि वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो, वेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन, व्हेरी गुड, टाइम. वेलॉसिटी बरोबर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मला सांगा वेलॉसिटीला मराठीत काय म्हणतो आपण, वेग. स्पीडला काय म्हणतो मग सांगा, वेलॉसिटी काय असती, वेग, तर स्पीड काय असतो, चाल. मग बघा डिस्प्लेसमेंट म्हणजे काय हो, विस्थापन. विस्थापन भागिले टाइमला काय म्हणते हो, काळ. नाही काळ. हा विस्थापन भागिले काळ. मग विस्थापन कशात मोजतो, मीटर. टाइम मोजणार सेकंड. मग याचा काय झाला वेलॉसिटीचा, मीटर पर सेकंड. मग इथं ठेवा वेलॉसिटीचा SI युनिट, बघा इथं ठेवतो, हा मीटर पर सेकंड भागिले या टाइमचा SI युनिट सेकंड. मग हे सेकंड कुठे येणार, छेदामध्ये. हा झाला मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. वर जाऊन हा प्लस आहे, वर जाऊन मायनस होईल, मीटर पर इंटू मायनस ऑफ सेकंड म्हणजे सेकंड इनवर्स. पण त्यांनी काय म्हणाले, असं लिहिलं चालते, गॅप द्या चालतंय, असं बी चालतंय, असं बी चालतंय. म्हणजे हे बी लिहा करेक्ट आहे. असं नाही लिहायचं मीटर भागिले सेकंड, ही पद्धत चुकीची आहे हे सांगायला. बघा इकडे या, तर आला बस. बघा काय म्हणले त्यांनी, बघा इथे मीटर पर सेकंडचा स्क्वेअर चालतो, मीटर स्लॅश सेकंडचा इनवर्स -2 चालतो, बट नॉट m/s/s. हे चुकीचं आहे, हे त्यांनी सांगितलं, हे रॉंग आहे. म्हणजे हे बी चालतं, हे बी चालतं. बघा नेक्स्ट 6 नंबर काय म्हणले, यूज ऑफ कॉम्बिनेशन सिम्बॉल फॉर युनिट. यूज ऑफ कॉम्बिनेशन सिम्बॉल फॉर युनिट इज of units and avoided when physical quantity is काय असेल expressed by combination of two. example बघा the unit joule kilogram kelvin is correct while joule kilogram kelvin is not correct. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, सरळ बघा काय म्हणले, कॉम्बिनेशन ऑफ सिस्टम ऑफ युनिट जर घेतलं तुम्ही, कॉम्बिनेशन म्हणजे काय, 2-3 सिस्टम एकत्र, is of unit and avoided when physical quantity is expressed by combination of two. म्हणजे अवॉइड करणार, काय अवॉइड करायचंय की बघा हे करेक्ट आहे की जूल असेल, किलोग्राम असेल, केल्विन असेल, तर एक तर सगळं इनिशियल घ्या किंवा सगळं पूर्ण नाव घ्या. काय केलं आपण, जूलला पूर्ण नाव दिले, बघा किलोग्रामला इनिशियल ठेवलं आणि केल्विनला सुद्धा इनिशियल ठेवलं. इज नॉट करेक्ट, असं नाही पाहिजे. एकतर तिन्ही इनिशियल घ्या किंवा तिन्ही पूर्ण. बघा लास्ट बट नॉट अ लिस्ट. बघा अ प्रिफिक्स सिम्बॉल इज यूज बिफोर द सिम्बॉल ऑफ द युनिट. आपण काय करतो, प्रिफिक्स सिम्बॉल यूज करतो. बघा एक नंबर फर्स्ट दिलाय, द प्रिफिक्स सिम्बॉल अँड युनिट सिम्बॉल कॉन्स्टिट्यूट काय, अ न्यू सिम्बॉल फॉर अ युनिट विच कॅन बी रेज्ड टू अ पॉझिटिव्ह और निगेटिव्ह पॉवर ऑफ 10. म्हणजे काय बघा, 1 मिलीसेकंड, 1 मिलीसेकंड इज इक्वल्स टू 10⁻³ सेकंड. हे आपल्याला पाहायचं. याच्या पुढच्या स्लाइड मध्ये मी तुम्हाला असे एक 8, 8, 16 असे काही युनिट दिलेत फॉर्मेशन, जे तुम्हाला
12वी पर्यंत नीट असो, सीईटी असो, जेडब्ल्यू असो, कुठेही कामाला आयदर स्टेट बोर्ड आपली एक्झाम सुद्धा असो, त्यामध्ये सुद्धा कामाला येणार आहे. पूर्ण 12वी होईपर्यंत ह्यांना विसरायचं, 12वी झाली तरी ह्यांना विसरायचं नाही. फिजिक्सला विसरला की आपलं विसरतंय, हे लक्षात ठेवा. पण ह्याला विसरायचं नसतंय. बघा इथे जे आता पाहिलं होतं ना शेवटमध्ये, बघा इथं 1 मिली सेकंड मीन्स हाऊ मेनी सेकंड, ते आपल्याला इथं पाहायचंय. बघा या काय म्हणलं हो, बघा बघा ॲब्रिव्हिएशन्स इन पॉवर 10 म्हणजे 10च्या पॉवर मध्ये, 10च्या पॉवर मध्ये. मग काय झाले, मल्टिपल प्रिफिक्स. प्रिफिक्स म्हणजे जे आपण समोर यूज करणार आहोत. यस, पुन्हा सिम्बॉल दिलेत त्याचे, पुन्हा मल्टिपल, पुन्हा प्रिफिक्स, पुन्हा सिम्बॉल दिलेत त्याचे. आता आपल्याला व्यवस्थित मल्टिपल लिहायचे. त्याचे नाव बघा, 10चा पॉवर 1 असेल तर डेक्का, 2 असेल तर हेक्टो, 3 असेल तर किलो, 6 असेल तर सांगा 6 असेल तर, एक सेकंड ना, इथे येणार मेगा, 9 असेल तर गीगा, सांगा 12 असेल तर टेरा, 15 असेल तर पेटा, 18 असेल तर एक्झा, -1 असेल तर डेका असेल तर इथं देसी, देशी नाही हो देसी. -2 असेल तर हेक्टो आहे, इथं काय येणार सेंटी. -3 असेल तर मिली. -6 असेल तर इथं मेगा आहे, इथं मायक्रो. बरोबर आहे. इथे काय असेल, -9 आहे, इथे येणार नॅनो, टाटाची नॅनो. -12 असेल तर इथे येणार पिको. -15 असेल तर इथे येणार फेमटो. आणि -18 असेल तर इथे येणार ऑटो. आपला ऑटो नाही, ऑटो. चलो यस, म्हणजे बघा आपण किती पाहिले, 1 2 3 4 5 6 7 8, हे 8 हे 8 कळतंय. फक्त काय नाही, इथं +1 2 3 6 9 12 15 18 आणि इथं मायनस पासून सुरू करायचं. हेच इकडे आहे मिरर इमेज. फक्त -1 -2 -3 तर -6 -9 -12 -15 मग 1 किती आहे हो डेका, 2 किती हो हेक्टो, 3 किती हो किलो. मग त्याच्यानंतर 6 किती हो मेगा, त्याच्यानंतर 9 किती हो गीगा, त्याच्यानंतर किती आहे 12 किती हो टेरा, त्याच्यानंतर 15 पेटा आणि 18 एक्सा. मग -1 किती हो देसी, देशी नाही देसी. व्हेरी गुड. त्याच्यानंतर -2 किती हो सेंटी, -3 किती हो मिली. मग -3 नंतर -6 मायक्रो, -9 नॅनो, -12 सांगा पिको, -15 फेमटो आणि -18 काय आहे हो ऑटो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण हे ॲब्रिव्हिएशन्स इन पॉवर ऑफ 10, हे 10 चे पॉवर आहेत, जे तुम्हाला सिम्बॉलिकली दाखवलं होतं की नाही एसआय युनिट मध्ये, कसे एसआय युनिटचं कन्व्हेन्शन करायचं त्यामध्ये. बस हे कन्व्हेन्शन मध्ये आपल्याला हे पाठ करायचे. तुम्हाला हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंतचा पोर्शन आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलो. आता काही एक्झाम्पल आहेत तुमच्यासाठी, ते आपण पाहणार आहोत इथं. बघा हे एक्झाम्पल आहेत. आता तुम्ही जे पाहिलात ना मागलच्या स्लाइड मध्ये, बस त्याचा यूज करून तुम्हाला हे सॉल्व्ह करायचे. तर चला मग सुरुवात करू माझ्यासोबत. बघा इतकं सॉल्व्ह करू आज तुमच्यासाठी. मी काही सॉल्व्ह करतो, तुम्ही काही सॉल्व्ह करायचे आणि मला तुम्ही कमेंट मध्ये आन्सर सांगायचे. ह्या प्रत्येकाचं 1 नंबर 2 नंबर टाकून आन्सर कमेंट करायचे. यास नक्की करा. बघा मेगा ओहम, 1 मेगा म्हणजे किती असतो सांगा. आपण मेगा पाहिलं होतं, इकडलं होतं पॉझिटिव्ह मध्ये मेगा आहे आणि इकडे काय होतं मायक्रो म्हणजे 10⁻6 ओहम. त्याच्यानंतर दुसरं काय हो दिसायला का, मी वाईट घेतो बघा, इथं होतं
6 ओहम. दुसरं होतं किलोमीटर. किलो म्हणजे किती 10⁻3. त्याच्यानंतर आहे डेक्का. डेक्का म्हणजे 10⁻1. हा त्याच्यानंतर सेंटी. सेंटी किती होतो 10⁻⁻2. त्याच्यानंतर मिली 10⁻⁻3. एम्पियरला एम्पियर. बघा मीटरला मीटर, ग्रामला ग्राम, मीटर, किलोमीटरला मीटर, किलो 10⁻3, मीटरला मीटर. बघा मिली, मिली म्हणजे 10⁻3, एम्पियरला एम्पियर. बघा मायक्रो 10⁻⁻6. ओल्डला व्ही, ओल्डचा व्ही इथे फक्त मायक्रो लिहायचे. बघा नॅनो, नॅनो म्हणजे 10⁻, सांगा किती असतो -9. यस. सेकंडला यस. पिको आणि किलोग्राम हे तुम्हाला सॉल्व करायचे विद्यार्थी मित्रांनो. तुमच्यासाठी हे दोन गोष्टी आहेत, नक्की सॉल्व करा. हे समजलं असेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो नक्की मला ह्याच्यामध्ये कमेंट करा. आन्सर साठी कमेंट करून मला आन्सर सांगा. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा नक्की कमेंट करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की जेणेकरून ह्याच्या पुढील प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आपण आपल्या युट्यूब चॅनलवर घेत आहोत इयत्ता 8वी ते 12वी पर्यंतचा पूर्ण मराठी सेमी सीबीएसई चा सिलेबस, जे की तुम्हाला नीट, जेईई आणि मराठी माध्यमामधून जर एमएसटी सीईटी मध्ये खूप महत्वाचा ठरेल. नक्कीच विद्यार्थी मित्रांनो हे फाउंडेशन लेवलचं आपल्या युट्यूब चॅनलवर खास तुमच्यासाठी आपण आपल्या मायबोलीमध्ये आपल्या मराठी भाषेत सुरू केले. विद्यार्थी मित्रांनो बघा जर तुम्ही कमेंट केला तर नक्की मी त्याचा कमेंटचा तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आणि बघा आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे फिजिक्स बाय शेख सर. हे तुम्हाला सर्च करायचे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ सिरीज भेटतील. त्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्हाला सिरीज व्यवस्थित पाहायच्यात. नक्कीच मी प्रत्येक व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करू. बघा आपल्या चॅप्टर मध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो हा चॅप्टर चालू आहे आपला. आजचा हा आपला लेक्चर नंबर 2 आहे. हा लेक्चर नंबर 2 आपण पाहिलाय तुम्ही सर्वांनी. यस हा 2 आहे. यस आता याच्या पुढच्या लेक्चर मध्ये नक्की भेटूया. सो तत्पूर्वी मी थांबतो. जुडत राहा, शिकत राहा आणि पुढे चालत राहा. यस थांबला तो संपला. धन्यवाद. आपण इथे थांबूत. स्वागत आहे तुमचं पुन्हा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच एनर्जीनं त्याच ऊर्जेनं. धन्यवाद.